नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, तुम्ही स्वतः किंवा तुमचे मित्र किंवा नातेवाईक जर बँकेमध्ये काम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्त्वाची आहे। होय, सरकारने आता बँक कर्मचाऱ्यांसाठी बदली धोरण अपडेट करण्याचा सल्ला दिलाय। वित्त मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना जसं की SBI, PNB, बँक ऑफ बडोदा इत्यादींना हस्तांतरण धोरणामध्ये अनेक उपाय समाविष्ट करण्याचा सल्ला दिलाय। वित्त मंत्रालयाने असं म्हटलंय की बोर्डाची मंजुरी घेतल्यानंतर हे नियम 2026च्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून लागू केले जावेत। वित्तीय सेवा विभागाने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना पाठवलेल्या पत्रामध्ये असं म्हटलंय की हस्तांतरण धोरणाचं पुनरावलोकन केलं गेलं आहे। यामुळे अधिक पारदर्शकता यामध्ये वाढेल। यानंतर एक समान धोरण तयार करायला मदत होईल। सुचवलेल्या काही बदलांमध्ये बँकांना हस्तांतरण प्रक्रिया स्वयंचलित करण्याची परवानगी देणं आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना स्थान प्राधान्य पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया तयार करणं हे समाविष्ट आहे। कर्मचाऱ्यांकडून आलेल्या तक्रारीचं निराकरण करण्यात यावं आणि शक्यतो महिला कर्मचाऱ्यांची जवळपासच्या ठिकाणी स्थानकांवरती किंवा त्या जवळच्या भागामध्ये बदली करण्यात यावी असं या पत्रामध्ये सांगण्यात आलंय। बदली धोरणाचं उल्लंघन होत असल्याचं कर्मचाऱ्यांकडून आलेल्या तक्रारींचं निराकरण करण्यात यावं असंही यामध्ये सांगण्यात आलंय। अर्थ मंत्रालयाच्या सल्ल्यामध्ये असं म्हटलंय की PSBला बदललेल्या धोरणाची प्रत शक्य तितक्या लवकर विभागाकडे पाठवण्याचा सल्ला दिला जातोय। बँका आता त्यांची हस्तांतरण धोरणं अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न करतायत। याद्वारे कर्मचाऱ्यांना त्यांची बदली का आणि कशी झाली हे कळू शकेल। याशिवाय अनेक बँका ऑटोमेशन मोडमध्ये हस्तांतरण प्रक्रिया करत आहेत। बँक कर्मचाऱ्यांना ट्रान्सफर पॉलिसीच्या जागेबाबत त्यांची निवड देण्याचा पर्याय देखील दिला जातोय। बँकांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी जवळच्या स्थानकांवरती बदली करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळे आता तुम्हालाच ऑप्शन मिळणार आहे की तुम्हाला बदली कुठे हवी आहे, त्याप्रमाणे ती बदली केली जाईल। तर मग आता ऑटोमॅटिक बदली होणार आहे आणि यामध्ये लोकांचा सहभाग कमी असणार आहे, अधिकाऱ्यांचा सहभाग कमी असणार आहे। तर मग या पद्धतीनं आता सरकार देखील ऑटोमेशन मोडवरती जात आहे। याबद्दल आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।